पुढची बातमी बघूया। रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या डोंबिवलीमध्ये चक्क गुलाबी रस्ता पाहायला मिळाला। डोंबिवली MIDC मध्ये अनेक रासायनिक कंपन्या असून त्यामुळे डोंबिवलीकरांना नेहमीच प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो। यापूर्वी काही वर्षांपूर्वी असाच प्रकार समोर आला होता। डोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस ऑरेंज ऑइल मिश्रित पाऊस पडला होता। तर आता केमिकलमुळे MIDC च्या परिसरामध्ये संपूर्ण रस्ता गुलाबी रंगाचा झालाय। रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या प्रमाणामध्ये गटारामध्ये केमिकल असल्याचं दिसून आलंय। या केमिकलमुळे इथे हा रस्ता गुलाबी झालेला आहे। स्थानिकांनी यावत माहिती दिली। 2020 साली हाच गुलाबी रस्ता जो विषय आहे न्यूज 18 लोकमतने लावून धरला होता। त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली होती आणि आता 5 वर्षांनी पुन्हा हा विषय पुढे आलाय। अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करतायत का असा सवालही उपस्थित होतोय। आपल्यासोबत MIDC निवासी विभागातील काही सामाजिक कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। नलावडे सर, तुम्ही गेले अनेक वर्ष प्रदूषणाविरुद्ध आवाज उठवतायत, काय सांगाल? हा MIDC ला निवासाचा प्रश्न हा गेले कित्येक वर्ष चालू आहे आणि दर 2-4 महिन्यांनी अशी एक कुठलीतरी घटना होऊ शकते। आज जो गुलाबी रस्ता झालाय असा 5 वर्षापूर्वी पण झाला होता। त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी पाहणी पण केलेली आणि काही कंपन्यांवर ऍक्शन पण घेतले होते। पण नंतर कोरोना आला। पण हे इथले MIDC हे आहेत ना, जे केमिकल कंपन्या किंवा जे प्रदूषण ते काही कमी होत नाही, नुसते आश्वासन देतात। आम्ही याच्यावर सातत्यपूर्ण स्थानिक रहिवासी म्हणून प्रत्येक वेळी आंदोलन करतो आहोत, विचारणा करतो आहोत, पण कुठल्याही प्रकारचं याच्यावर आमचा सरकारकडनं कोणत्याही प्रकारचं आम्हाला त्याच्यामुळे नाही भेटत नाही। ब्लास्ट होत आहेत कंपन्यांमध्ये हे फुटल्यामुळे, त्यामुळे इथे स्थानिक रहिवाशांची हालत फारच गंभीर आणि धोकादायक झालेली आहेत। आमच्या सोसायट्या ज्या पद्धतीने ज्या झालेल्या आहेत हतबल म्हणजे एकदम म्हणजे फुटण्याच्या हिशोबातच झालेल्या आहेत। एकदम वाईट परिस्थितीमध्ये आहोत आम्ही। आम्हाला सांगण्यात येतं की 70,000 कर्मचारी इथे काम करतात, त्यांच्या रोजगाराचं काय। आम्ही कर्मचाऱ्यांच्या विरोधात नाहीच आहे। आम्ही या हजार्डस कंपन्या आहेत ज्या जिथून केमिकल निघतं किंवा प्रदूषण निघतं, या कंपन्या इथून हटवा ना। मुळामध्ये फेज 2 हा केमिकल कंपनीसाठी नाहीच आहे, तो फॅब्रिकेशन कंपनीसाठी हा झोन आहे। परंतु तिथे अशा कंपन्या लादल्यामुळे लोकांना हा त्रास होतोय आणि आता इतका त्रास होतोय की प्रचंड असं नागरिक प्रचंड त्रासामध्ये आहेत। आणि माझी विनंती आहे सरकारला, शासनाला विनंती आहे की जोपर्यंत या कंपन्या हटवणार नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा या कंपन्यांच्या मागेच लागून राहणार आणि तोपर्यंत त्यांना सोडणार नाही आम्ही। अधिकारी वर्ग असेल ते लक्ष देणार का हे पाहावं लागेल। कॅमेरामन शर्मिलासह प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।